Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMR. Today we are going to study class 10th Democratic Politics. Topic number 2, Political Parties. Part 3, How many parties should we have? किती राजकीय पक्ष आपल्याला पाहिजेत? In democracy, any group of citizen is free to form political party. In this formal sense, there are large number of political parties in each country. आपल्याला लोकशाहीमध्ये असं पाहायला मिळतं की नागरिकांचा कोणताही गट जो आहे तो फ्री आहे कोणताही राजकीय पक्ष स्थापन करण्यासाठी. आणि म्हणून आपल्याला देशामध्ये वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीज ह्या पाहायला मिळतात. मोर दॅन 750 पार्टीज आर रजिस्टर्ड विथ द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, बट नॉट ऑल दीज पार्टीज आर सिरियस कंटेंडर इन द इलेक्शन. या भारतातील जे निवडणूक आयोग आहे, ज्याला इलेक्शन कमिशन असं म्हणतात, त्याच्यामध्ये 750 पार्टीच्या आहेत त्याची नोंद ही झालेली आपल्याला दिसते. परंतु सगळे जे पक्ष आहेत हे आपण म्हणूया एकमेकाचे खरे स्पर्धक आहेत. इलेक्शनमध्ये किंवा निवडणुकीमध्ये एकमेकाचे खरे स्पर्धक आहेत असं नाहीच. सो युजली ओनली अ हँडफुल ऑफ पार्टीज आर इफेक्टिवली इन द रेसेस टू विन द इलेक्शन अँड फॉर्म द गव्हर्नमेंट. जे खरंच हँडफुल आहेत किंवा युजफुल आहे ज्याला म्हणूया, त्याच जे आहे ते निवडणूक लढतात आणि नंतर इलेक्शन जिंकतात आणि गव्हर्नमेंट तयार करतात. द क्वेश्चन इज then is how many major or effective parties are good for democracy. मग प्रश्न असा आहे की किती पक्ष हे असायला हवेत, जे प्रमुख पक्ष असायला हवेत किंवा इफेक्टिव्ह प्रभावी पक्ष किती असायला हवेत लोकशाहीमध्ये. इन सम कंट्रीज ओनली वन पार्टी इज अलाउड टू कंट्रोल अँड रन द गव्हर्नमेंट. दीज आर कॉल्ड वन पार्टी सिस्टीम. काही देशामध्ये फक्त एकच पक्ष आहे, तोच निवडणुकीला अलाव आहे निवडणूक लढण्यासाठी आणि त्याचंच गव्हर्नमेंट होतं आणि त्याला वन पार्टी सिस्टीम असं पाहायला मिळतं. तर हे आपल्याला कुठे पाहायला मिळतं? चायना. सो इन क्लास 9 वी नोटेड दॅट इन चायना ओनली द कम्युनिस्ट पार्टी इज अलाउड टू रूल. ऑल्दो legally speaking people are free to form political parties, it does not happen because electoral system does not permit free competition for power. 9वीमध्ये आपण पाहिलं होतं की चायनामध्ये फक्त कम्युनिस्ट पार्टी जो आहे तिला फक्त परवानगी देण्यात आलेली होती. त्याला म्हणतात वन पार्टी सिस्टीम. आणि आपण जर असं म्हणूया, जर आपण कायद्यानुसार जर बोलायचं झालं की लोकांना हे फ्री आहेत, कोणताही पक्ष काढण्यासाठी तयार करण्यासाठी लोकांना मोकळीक देण्यात आलेली आहे. परंतु हे तरीही शक्य होत नाही, कारण आत्ता सध्या कोणती सिस्टीम अवेलेबल आहे? इलेक्ट्रॉनिक सिस्टीम ही अस्तित्वात असल्यामुळे, ज्याला निवडणूक पद्धत ही अस्तित्वात आहे, त्याच्यामुळे हे असं होत नाही. आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टीम डज नॉट परमिट फ्री कॉम्पिटिशन फॉर द पॉवर. निवडणूक पद्धतीमध्ये ही सगळ्या जणांना निवडणूक पद्धत ही परवानगी देत नाही की तुम्ही निवडणूक लढवा आणि मग सत्तेमध्ये या. विशिष्ट पक्षाला संधी मिळते असं नाही, तर सर्वांना ती संधी असते. सो वी कॅनॉट कन्सिडर वन पार्टी सिस्टीम ॲज अ गुड ऑप्शन बिकॉज दिस इज नॉट अ डेमोक्रेटिक ऑप्शन. Any democratic system must allow at least two parties to compete the election and provide a fair chance for the competing parties to come to power. म्हणून आपण असं म्हणूया की जे चायनामध्ये जसं घडलं की जिथे कॉम्पिटिशनच नाही, एकच पक्ष आहे, तोच निवडणूक लढतो आणि तोच सत्तेमध्ये येतो. आणि म्हणून आपण म्हणूया इथली जी काही इलेक्ट्रल सिस्टीम आहे, निवडणूक पद्धती आहे, ते कॉम्पिटिशन करण्यासाठी परवानगी देत नाही आणि तोच पक्ष सत्तेवर येतो. परंतु एक पार्टी सिस्टीममध्ये काय होतं की व्यक्तींना किंवा समाजाला चान्स जो आहे किंवा निवडून देण्याची जी काही संधी आहे ती इथे मिळत नाही. म्हणून लोकशाही पद्धतीमध्ये कमीत कमी 2 पक्ष असायला हवेत, ज्याच्यामुळे प्रत्येकाला एक चांगली संधी मिळेल, योग्य संधी मिळेल आणि मग ते योग्य स्पर्धा एकमेकांशी करतील आणि मग सत्तेमध्ये येतील. So in some countries, power usually changes between two main parties. Several other parties may exist, contest election and win a few seats in national legislature. आता काही देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की 2 मुख्य पार्टीज आहेत,
इतरही बऱ्याचशा पार्टीज आहेत आणि मग त्या इलेक्शन लढतात, बरोबर आहे. आणि मग इलेक्शनमध्ये काही त्यांच्या जागा निवडून येतात, ज्या काही आपण म्हणूया संसदेमध्ये त्यांच्या जागा निवडून येतात. नॅशनलायझेशन म्हणजे काय, संसदेमध्ये. सो बट ओनली द two main parties have a serious chance of winning majority of seat to form government. परंतु जे दोन प्रमुख मुख्य पक्ष आहेत त्यांना आणि ज्यांनी बहुमत प्राप्त केलेलं आहे, ज्यांचे सीट्स किंवा आपण म्हणूया उमेदवार जास्त आहेत, त्यांना शासन करण्यासाठी आमंत्रित केलं जातं आणि मग ते शासन गव्हर्नमेंट जे आहे, स्वतःचं सरकार जे आहे ते तयार करतात. सच पार्टी सिस्टीम इज कॉल्ड टू पार्टी सिस्टीम. द युनायटेड स्टेट्स, अमेरिका अँड द युनायटेड किंगडम आर द एक्झाम्पल ऑफ टू पार्टी सिस्टीम. आणि म्हणून असे जे दोन पक्ष जे आहेत ते कुठे आहेत तर अमेरिकेमध्ये आणि युनायटेड किंगडममध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात. आणि म्हणून हे दोनच पक्ष असे आहेत ज्या दोन पक्षांना त्यापैकी एकाला जो कोणी मेजॉरिटी प्राप्त करेल, बहुमत प्राप्त करेल, त्याला सरकार स्थापन करण्यासाठी बोलवलं जातं आणि म्हणून याला टू पार्टी सिस्टीम असं म्हटलं जातं. इफ द सेव्हरल पार्टीज compete for power, more than two party have reasonable chance of coming to power either on their own strength or in alliance with other. We call it multi-party system. आता मल्टी पार्टी म्हणजे काय, एक पार्टी आपण पाहिलं चायनाचं उदाहरण, दोन पार्टी पाहिलं आपण अमेरिका आणि युनायटेड किंगडमचं उदाहरण. मल्टी पार्टी जे भारतामध्ये अस्तित्वात आहे, जिथे दोनपेक्षा जास्त पार्ट्या ज्या आहेत सगळ्यांना समान प्रमाणात योग्य ती संधी दिली जाते की तुम्ही इलेक्शनमध्ये भाग घ्या आणि निवडून या. जे निवडून येतील, ज्या संख्येने जास्त असतील तर त्यांचं सरकार होईल. जर मेजॉरिटी प्राप्त करता नाही आली, बहुमत प्राप्त करता नाही आलं तर मग अलायन्स म्हणजे गठबंधन, 2-3 पक्ष, 2 किंवा 2पेक्षा जास्त पक्ष एकत्रित या आणि 2-3 पक्षांचं एकत्रितरित्या सरकार हे तयार केलं जातं. सो thus in India we have multi-party system. In this system the government is formed by the various party coming together, कोलिएशन. आणि म्हणून काही वेळा कोणत्याच पक्षाला जर बहुमत मिळालं नाही तर कोलिएशन गव्हर्नमेंट म्हणजे more than two parties they came together and they formed their government. So when the several parties in multi-party system join hand for the purpose of contesting election and winning power, it is called alliance or a front. आणि म्हणून वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन त्यांनी इलेक्शन लढलं आणि ज्या सरकार स्थापन करण्यासाठी 2-3 पक्ष जर एकत्र आली आणि नंतर ते जर सत्तेमध्ये आले तर त्याला अलायन्स असं म्हणतात, त्याला गठबंधन असं म्हणतात किंवा फ्रंट असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल इन इंडिया देअर वेर 3 such मेजर अलायन्सेस इन 2004 इन पार्लमेंटरी इलेक्शन. 2004मध्ये आपण म्हणूया असे मुख्य गठबंधन हे आपल्याला संसदेमध्ये पाहायला मिळालं. हे 3 प्रमुख पक्षामध्ये झालेलं होतं. द नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स, द युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स अँड द लेफ्ट फ्रंट. द मल्टी-पार्टी सिस्टीम often appears very messy and leads to political instability. At the same time, the system allows a variety of interest and opinion to enjoy political representation. आता या मल्टीपार्टी सिस्टीममध्ये काय होतं की कोणता निर्णय घेताना प्रत्येक ज्या काही पक्षांचं सरकार आहे, उदाहरणार्थ 2 किंवा 3 पक्षांचं सरकार आहे, तर प्रत्येक पक्षातील नेत्यांचं मतांचा विचार करावा लागतो. नाहीतर मग ते म्हणतात आम्ही तुम्हाला पाठिंबा देणार नाही आणि मग इन्स्टॅबिलिटी येते. इन्स्टॅबिलिटी म्हणजे काय, अस्थैर्य. पाठिंबा काढून दिलं की सरकार पडणार आहे. म्हणून असे जे सरकार आहे, म्हणून अशी जी पद्धत आहे ज्याच्यामध्ये आपण एखाद्या समाजाचं हित करत असताना किंवा काही निर्णय करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण निर्णय किंवा अधिकार जे आहेत किंवा कोणताही निर्णय जो आहे तो एकाच पक्षाच्या निर्णयावरून तो घेता येत नाही, इतर पक्षांनाही त्याला महत्त्व द्यावं लागतं. So which of these is better? Perhaps best answer to this very common question is that this is not a very good question. Party system is not something any country can choose. It evolves over a long time depending on the nature of the society, its social and regional division and its history of politics, its system of election. म्हणून आपण म्हणूया की कोणती पार्टी सिस्टीम चांगली आहे, एक पार्टी, 2 पार्टी की मल्टी पार्टी.
तर आपण असं म्हणूया की याला खूप वेळ लागलेला आहे आणि खूप काळानंतर आपल्या समाजामध्ये अशा ह्या पद्धती ज्या आहेत, एक पक्ष किंवा दोन पक्ष, तीन पक्ष अशी सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळा समाज हा अस्तित्वात असतो. त्या समाजाच्या त्याबरोबर तिथे वास्तव्यास असणारे रिजनल डिव्हिजन किंवा त्यांची राजकीय प्रादेशिक विभागणी कशी झालेली आहे, तेथील प्रदेशाची हिस्ट्री काय आहे, तेथील राजकारणाची हिस्ट्री काय आहे, तेथील निवडणुकीची पद्धत कशी आहे. सो देर कॅनॉट बी चेंज व्हेरी क्विकली. ईच कंट्री डेव्हलप अ पार्टी सिस्टीम दॅट इज कंडिशन बाय इट्स स्पेशल सर्कमस्टान्सेस. म्हणून प्रत्येकाची परिस्थिती ही वेगवेगळी असते. फॉर एक्झाम्पल, इन इंडिया हॅज इव्हॉल्व्ड मल्टी पार्टी सिस्टीम. It is because of social and geographical diversity in such a large country, it is not easily absorbed by two or even three parties. No system is ideal for all countries and all situation. भारतामध्ये आपल्याला मल्टी पार्टी सिस्टीम पाहायला मिळते, कारण इथला इतिहास वेगळा आहे, इथली सामाजिक परिस्थिती वेगळी आहे, इथली भौगोलिक विविधता ही वेगळी आहे. म्हणून प्रत्येक कंडिशन जी आहे, काही ठिकाणी दोन पार्टी, काही ठिकाणी एक पार्टी, काही ठिकाणी मल्टी पार्टी, ही अशी कोणतीही अशी एक आदर्श अशी राजकीय पक्षाची जी व्यवस्था आहे ती कुठेही आयडियल नाही. ती वेगवेगळ्या कंट्रीजनुसार आणि वेगवेगळ्या सिच्युएशननुसार ही वेगवेगळी असणार आहे. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.